श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज हा व्हिडिओ आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पूजाविधी कशी मांडावी त्यासाठी लागणारे साहित्य या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तर चला आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया। आपल्या सर्वांना माहीत आहे मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि लगेच 14 तारखेला पहिला गुरुवार आहे। या महिन्यात आपण लक्ष्मी व्रत करतो। सर्वच महिला हे व्रत मनोभावे करतात। आपल्या सुखी संसारात आणि अडचणी येऊ नयेत म्हणून आपण हे व्रत दरवर्षी करतो। हे व्रत एकदा पकडले की ते सोडायचे नाही। जर सोडायचे असेल तर ते आपण उद्यापन करूनच ते सोडावे। हे व्रत खूप प्रभावशाली व्रत आहे। ज्या महिला हे व्रत करत नसतील त्यांनी पण हे व्रत आवर्जून करा। बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल। सांसारिक जीवन आनंदमय नक्कीच होईल। सर्व अडचणी दूर होतील। हा मार्गशीर्ष महिना खूप पवित्र महिना आहे। हे व्रत केल्यामुळे ज्यांना मनासारखा जोडीदार हवा आहे त्यांना जोडीदार मिळतो। त्याचबरोबर आपल्या अडचणी आर्थिक अडचणी असतील सांसारिक जीवनातील अडचणी दूर होतात। ज्यांना मूल होत नाही त्यांनाही मूल होईल। हे तुम्ही व्रत केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी नक्कीच नांदेल। यासाठी आपण हे महालक्ष्मीचं व्रत या महिन्यामध्ये करायचं आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मांडणी कशी करणार आहोत ते आता पाहणार आहोत। या पूजा मांडण्यासाठी आपल्याला प्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तो मी अगोदरच करून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण असा एक पाट मांडायचा आहे। पाट मांडल्यानंतर त्यावरती तांदळाची रास कलश ठेवण्यासाठी जर तुमच्याकडे जर फोटो असेल लक्ष्मी मातेचा तर मी इथं जे पुस्तक ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तो फोटो ठेवा। माझ्याकडे आता फोटो नाही म्हणून मी ते पुस्तकच ठेवलेलं आहे। पुस्तकावरती पण लक्ष्मी मातेचा फोटो आहे। जर तुमच्याकडे मातीची मूर्ती जर असेल तर तुम्ही ती मूर्तीही ठेवू शकता। प्रथम आपण ह्या तांदळाच्या राशीवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे। हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर आपण कलश घ्यायचा आहे। तांब्याचा कलश तांब्या घ्यायचा आहे अशा प्रकारचा आणि त्याला आपल्याला 5 पट्टे खालून वरती असे 5 हळदी कुंकवाचे पट्टे ओढायचे आहेत। यामध्ये आपल्याला एक सुपारी आणि नाणे टाकायचे आहे। त्याचबरोबर फूल अक्षदा द्रुवा ह्या कलशामध्ये आपल्याला टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपण हा कलश स्थापन करून घ्यायचा आहे। हा कलश स्थापन झाल्यानंतर आपण यामध्ये 5 पालवी ठेवणार आहोत। पालवी आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे। अशा प्रकारे आपण ठेवून घ्यायचं आहे। मी आता फक्त तुम्हाला पूजा मांडणी करून दाखवत आहे म्हणून मी प्रथम कलश स्थापन केलेला आहे। पण आपण प्रथम गणेशाची पूजा करून घ्यायची असते कारण कोणतीही पूजा सुरुवात करण्याच्या अगोदर प्रथम आपण गणेशाची पूजा करायची असते आणि नंतरच आपण कलश किंवा बाकी सर्व मांडणी करायची असते। गणेश पूजा करण्यासाठी आपण गणेशाला ताटामध्ये घ्यायचं आहे अशा प्रकारच्या तामणामध्ये। जर तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीही घेऊ शकता। यांना अभिषेक घालताना आपण अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे। अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत जर नसेल तर तुम्ही ओम गण गणपतये नमः या गणपतीच्या मंत्राचा जप करत करत 11 वेळा अभिषेक घालायचा आहे। ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नमः अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यांची स्थापना त्यांच्या जागेवरती करायची आहे। आपण ज्या ठिकाणी गणपती स्थापना करणार आहोत त्या ठिकाणी विड्याची 2 पानं ठेवून घ्यायची आहेत। त्याच्यावरती अक्षता ठेवायच्या आणि अक्षता ठेवून झाल्यानंतर त्या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना आपण करायची आहे। गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यानंतर आपल्याला जर आपल्या घरात लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात असेलच लक्ष्मीची जी मूर्ती आहे आपल्या देवघरातील त्याही मूर्तीला आपण अभिषेक घालायचा आहे। त्या मूर्तीला अभिषेक घालताना आपण श्री सूक्ताचे पठण करायचे आहे। त्याचबरोबर कमलात्मक मंत्र त्याचे आपण 11 वेळा तो बोलायचा आहे।
आणि महालक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे। कमलात्मक मंत्र हा आहे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः। हा जो कमलात्मक मंत्र आहे हा आपण 11 वेळा बोलायचा आहे। मी पुन्हा एकदा सांगते ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः। हा कमलात्मक मंत्र तुम्हाला या महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्ये पण मिळून जाईल, त्यातील तुम्ही बघून 11 वेळा बोलायचे आहे। आणि त्याचबरोबर श्री सुक्ताचे पठणही आपल्याला एकदा करायचे आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, ज्यांना नाही शक्य त्यांनी हा फक्त मंत्र जरी बोलला तरी चालेल, काहीच हरकत नाही। नंतर आपण महालक्ष्मीला जी मूर्ती आहे पुसून घेऊन जागेवर स्थानापन्न करणार आहोत। मूर्ती स्थानापन्न करण्यासाठी आपण 2 विड्याची पानं ठेवायची आहेत, त्याच्यावरती अक्षदा ठेवायची। अक्षदा ठेवल्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती त्याच्यावरती ठेवायची। याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी माते शेजारी श्रीयंत्राची, तुमच्याकडे जर श्रीयंत्र जर असेल तर तुम्ही त्याची स्थापना करून घ्या। आता माझ्याकडे आहे म्हणून मी श्रीयंत्राची स्थापना करून घेत आहे। त्याचबरोबर कवड्या, जर तुमच्याकडे कवड्या जर असतील तर त्याची स्थापना करून घ्यायची आहे, कारण ह्या सर्व गोष्टी लक्ष्मी मातेला खूप अतिशय प्रिय आहेत, म्हणून आपण ह्या वस्तू ठेवायच्या आहेत। ह्या सर्व वस्तू ऑप्शनल आहेत, जर तुमच्याकडे असतील तर ठेवा, नसतील तर काहीच हरकत नाही। जेवढं काय आहे तेवढंच तुम्ही ठेवू शकता। त्याचबरोबर आपण घंटाही गणपतीच्या बाजूला ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर गजलक्ष्मींचीही स्थापना आपण करून घ्यायची आहे, तुमच्याकडे जर असतील तर त्यांची स्थापना तुम्ही करून घ्या। त्यानंतर शंखही आपण जर असेल तुमच्याकडे तर शंखाची स्थापना आपण करून घ्यायची आहे। यांची आपण आता पंचोपचारे पूजा करायची आहे। अशा प्रकारे आपण पंचोपचारे पूजा करून घेणार आहोत सर्वांची। मी आता सर्वांची पंचोपचारे पूजा करून घेतलेली आहे। अशा प्रकारे बघा, हे सर्व काही तुम्हाला अशा प्रकारे दिसेल। तुमच्याकडे जर कमलगट्ट्याची जर माळ असेल तर तुम्ही श्रीयंत्रावरती ठेवावी। कमलगट्ट्याची माळ ठेवलेली आहे मी। त्याचबरोबर माझ्याकडे लक्ष्मी मातेचा मुखवटा होता आणि तिचे वस्त्र होते, तर मी अशा प्रकारे सर्व काही आपल्या कलशाला लक्ष्मी मातेचं स्वरूप आपल्याला दिसेल त्या प्रकारे लक्ष्मी मातेला मी तयार करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर असेल हे सगळं अवेलेबल तर तुम्ही नक्कीच करा। जरी नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही, असं करावं असं काहीच नाही, ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो। शेवटी आपली मनात आपल्या भाव जर निर्मळ असेल, स्वच्छ असेल तर आपल्याला हे सर्व करण्याचं काहीच आवश्यकता नसते। फक्त तुम्ही मनोभावे देवीची सेवा करा, तिची पूजा करा। पूजा ही कशीही मांडली तरी चालेल, काही हरकत नाही, पण ज्यांना कोणाला अशा पद्धतीने मांडायचे आहे ते अशा पद्धतीने मांडू शकतात। हे सर्व काही ऑप्शनल आहे। देवी मातेला आपण अशा प्रकारे दागिने आहेत जे काही तुमच्याकडे असतील ते आपण सर्व काही ते अर्पण करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। आपल्याला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे। नैवेद्य ठेवायचा आहे। त्यानंतर आपण आता गणपती बाप्पांची प्रथम आरती बोलायची। गणपती बाप्पांची आरती म्हणल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची आरती करायची आहे। जे लक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे त्याचं आपण वाचन तुम्ही सकाळीच केलं तरी चालेल किंवा संध्याकाळी जरी तुम्ही केलं तरी काहीच हरकत नाही। आपल्या सोयीनुसार आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण वाचन हे करायचं आहे। कोणत्याही टायमिंगला तुम्ही वाचन करू शकता। हे अशा प्रकारचं लक्ष्मी महात्म्य हे पुस्तक आहे, याचे आपल्याला वाचन करायचे आहे।
यामधील प्रथम आपल्याला जी कहाणी दिलेली आहे ती वाचायची आहे. कहाणी वाचल्यानंतर देवीचे महात्म्य आहे ते वाचायचं आहे. महात्म्य वाचून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती, याच पुस्तकामध्ये आरती दिलेली आहे ती आरती वाचन करायची आहे. आरती झाल्यानंतर आपण जे लक्ष्मी अष्टक आहे ते आपण कमीत कमी 3 वेळा तरी म्हणावं. जर ज्यांना शक्य होईल त्यांनी 11 वेळा जर म्हटलं तर खूपच छान होईल. अशा प्रकारे आपण प्रत्येक गुरुवारी देवीची पूजा करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही देवीची पूजा मांडणी करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आता देवीची ओटी भरायची आहे. अशा प्रकारे आपण देवीच्या पुढे तिची ओटी ठेवून द्यायची आहे. आणि ही जी ओटी आहे हीच ओटी तुम्ही प्रत्येक गुरुवारी हीच ओटी ठेवायची, दुसरी ओटी ठेवण्याची काहीच गरज नाही. आणि ह्या ज्या कलशाच्या खाली जे तांदूळ आहेत ना, तेच तांदूळ तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरायचे आहेत. हे असेच ठेवायचे. आणि शेवटच्या गुरुवारी आपण हे तांदूळ जे आहेत ते तांदूळ ना काढायचे आहेत. नंतर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. आणि जी फुलं आहेत ते आपण निर्मल्यात टाकून द्यायचे आहेत. आणि ज्या आपल्या सर्व ज्या देवांच्या मूर्ती आहेत त्या आपण जागेवर त्या स्थानापन्न करायच्या आहेत. आणि हे व्रत करण्यासाठी काही नियम अटी काहीच नाहीत. गुरुवारी हे व्रत तुम्ही करायचं आहे. जर कोणाला जर मासिक धर्म जर काही जर प्रॉब्लेम जर आला असेल तर मात्र आपण ही जी मांडणी आहे ती दुसऱ्या कोणाकडून मांडून घेतली तरी चालेल. आणि त्याची जी कहाणी आहे तीही दुसऱ्या कोणाकडून वाचन करून घेतली तरी चालेल, काहीच हरकत नाही. अशा प्रकारे आपण श्री महालक्ष्मी व्रत पूजाविधी मांडणी करू शकता. आणि अशा प्रकारे आपण सर्व काही पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेची या महिन्यात आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी आपण तिची पूजा करायची आहे. खरं तर हा मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे. लक्ष्मी मातेला आपण प्रसन्न करून घेतल्याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नक्कीच नांदेल. बऱ्याच महिला हे व्रत करतात, त्यांना खूप चांगल्या प्रकारे नक्कीच अनुभव आले असतील. मलाही खूप छान अनुभव आलेले आहेत लक्ष्मी मातेची सेवा केल्याने. आणि ज्यांना नवीन महिलांना उपवास करायचे आहेत त्यांनी तर नक्कीच आवर्जून करा. तुमचे हे जीवन खूप छान आणि सांसारिक जीवन खूप समृद्ध होईल. नक्कीच तुम्ही हे करून बघा. लक्ष्मी माता ही आपल्या घरात कायमस्वरूपी टिकून राहील. लक्ष्मी माता जर आपल्या घरात जर असेल तर आपलं घर हे आहे ते सुखात समाधानाने समृद्धीने नांदते आपल्या घरात. अशा प्रकारे आपण प्रत्येक गुरुवारी सेवा करावी. मी ही जर सांगितलेली माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.